गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ। तर मी आले आपली स्टॉलवरती आणि माहिती आहे का, थंडी एवढी पडली आहे ना, खूप थंडी पडली आहे। पहिले एवढी थंडी नव्हती पडत, पण आता ना खूप जाम थंडी पडली आहे आणि त्या थंडीमुळे सकाळी जाग पण येत नाही आणि रात्रीचं ना कामं करता करता मला बराचसा 11 11:30 असा टायमिंग होऊन जातो रात्रीचा झोपायला बरं का। आणि रात्री लेट झोपलं का सकाळी लेट जाग येते आणि सकाळी उठते लवकर, पण काय होतं माहिती आहे का, उठल्यावर सुद्धा ना काम करावं असं वाटत नाही, हा हात करू देत नाही, हात दुखतो। आणि तुम्ही म्हणणार की बरेचसे दिवस झाले, 15-1 दिवस झाले असतील हात 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 तर खरंच हात म्हणजे असंच पाहिजे तसा आराम नाही पडला आराम, पहिल्यापेक्षा कमी दुखतं, पण दुखतं, असं नॉर्मल हलका झाला नाही ह्या हातासारखा। तर त्याच्यामुळे ना हळूहळू काम होतं आणि आज तर डायरेक्ट मला ना 8:30 वाजले स्टॉलवर यायला। सगळं बनवलं म्हणा, तरी पण मग 8:30 वाजले। बघा मोंटू आला आता। मोंटू मला इस्तिफा मागणार होता, पण ते काय माहिती का, मोंटू जोपर्यंत नवीन मुलगा भेटत नाही ना तोपर्यंत मोंटूला इस्तिफा नाही आहे। हां, ऐकलं का? हां, तर माहिती आहे काय सांगायचं होतं, सकाळी ना थंडी एवढी पडते आणि कामं असतात, टेन्शन असतं कामाचं। आणि खरंच सांगते ना, मला स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नात पण कामच दिसतात आणि स्वप्नात पण ना पैशाचाच हिशोब राहतो डोक्यामध्ये। स्वप्नात सकाळी सकाळी स्वप्न पडते आणि त्याच्यामध्ये ना एका बाईला काय 50-50 रुपयाचं असं काहीतरी चालू आहे माझं स्वप्नात बरं का। तर मी उठली सकाळी 6 वाजता, बरोबर 6 वाजून काय 1-2 मिनटं झाले असतील तेव्हा मला जाग आली। मी उठली आणि पाहते तर 6 वाजून गेले। मग पटापट ना 6 वाजून गेले, मग पटापट आवरायला लागली, तर बोलता बोलता 8:30 वाजले मला करायला। तर आज पण तेवढंच बनवलं, इडली, मेंदूवडा, सांबार, चटणी, पोहे आणि साबुदाणा। तर माहिती आहे का, काल मी मार्केटमध्ये गेली आहे आणि ही जी साईज आहे ना, ह्या साईजची प्लेट आणली आहे काल मार्केटमधून। तर आताच्या तात्पुरत्या 6च आणल्यात, जास्त नाही आणल्या। तर अशा 6 प्लेटी आणल्या आणि ह्यावेळेस ना कॅटलीमध्ये आणले मी सांबार बनवून ना। 2 दिवस झाले कॅटलीमध्ये आणते सांबार बनवून, कारण सांबारच्या डब्यामध्ये ना लाडू ठेवलेत मी आणि ते लाडू ना काल बनवलेत बरं का, तिळगुळाचे लाडू काल बनवले आणि काल ठेवले, त्याच्यामध्ये लाडू ठेवले म्हणून मग याच्यामध्ये मी सांबार आणते कॅटलीमध्ये तेलाच्या। तर या प्लेटी माहिती आहे का, खूप दिवस झाले होते, चालू होतं माझ्या मनात की घ्यायच्या घ्यायच्या घ्यायच्या, पण ना घेणंच होत नव्हतं, पैसेच नाही राहायचे माझ्याकडे। काल गल्ल्यात टाकले नाही आहे पैसे मी 100 रुपये, आणि असं करून ना 120 रुपयाच्या असं केलं मी। तर काल गल्ल्यात पैसे नाही टाकले आणि काल 120 रुपयाच्या ना 6 प्लेटी आणल्यात त्या का, तेवढंच थोडंसं हे होईल आपल्याला, हे आपलं पेपरची प्लेट जी आहे ना, त्या ते थोडंसं खर्च वाचेल आपला, नेहमी विकत घ्यावे लागते, त्यासाठी मग मी त्या 6 प्लेटी आणल्या आताच्या। आणि हळूहळू मग त्या वेगळ्या पद्धतीच्या घ्यायच्या प्लेटी, पण त्यांना खूप महाग होते। एक प्लेट 90 रुपयाला होती ती, 3 खणाची असते बघा, इडली, सांबार आणि चटणीसाठी, तर ती प्लेट एक होती 90 रुपयाची, म्हणून काय मग मी ते आणली नाही, कारण 90 रुपये जास्त वाटत होते आणि महत्त्वाचं म्हणजे नव्हते जवळ माझ्या, त्यासाठी ना मग त्या मी आपले 20-20 रुपयाच्या 6 प्लेटी आणल्यात आणि त्याच्यात चालवलं। तर आता माहिती का 9 वाजून गेलेत, 9:30 वाजून गेलेत आणि 8:30ला आलेली, 9:30 वाजून गेले, तर फक्त 2च गिऱ्हाईकं झालेत, अजून गिऱ्हाईकं आले नाही आहे, तर येतील हळूहळू। तर बस एवढंच सांगायचं होतं का, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करते स्टॉलसोबत आणि प्रयत्न करते मी। तर बस एवढंच सांगायचं होतं, पुढे काय काय घडतं काय काय नाही हे तुझ्यासोबत मी सांगणारच आहे, त्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।